नमस्कार. झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 30 सप्टेंबर 2025च्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थी यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आमदार कैलास पाटील यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना थोडासा दिलासा मिळाला. 1373 संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना 10,000 रुपयाची सरसकट मदत केली जाहीर. उद्ध्वस्त झालेल्या घरे बसवण्यासाठी खारीचा मिळाला आधार. लोहारा तालुक्यात नागूर येथील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बालाजी मोरे यांच्या कुटुंबियांना जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा व आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते 4 लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी बायफ ही संस्थाही आली मदतीला धावून. तेर येथील 25 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूचे केले वाटप आणि 100 पशुपालकांना खनिज मिश्रणाचेही वाटप करून मुक्या पशूंना देखील दिला आधार. तुळजापूर नवरात्र महोत्सवानिमित्त पौर्णिमेच्या काळातील व कमी झालेल्या पावसाच्या मुळे उसळणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वाहतुकीत केले तुळजापूर येथील मोठे बदल. वाहन चालकांनी व वाहनधारकांनी सूचनाचे पालन करण्याचेही केले आवाहन. गुटखा मावा बाळगणाऱ्या बहादरांना दिला पोलिसांनी मोठा झटका. नळदुर्ग साखर कारखाना परिसरात विकास तानाजी कांबळे यांच्याकडून चौकशी अंती 1550 रुपयाचा गुटखा केला जप्त. नळदुर्ग पोलिसांनी केला गुन्हा दाखल. येरमाळा, कळंब, नळदुर्ग, तुळजापूर, बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका बहादरावर कारवाई. 5 ठिकाणाहून 5 आरोपींना ताब्यात घेतले. यामुळे मटका बहादराचे धाबेदार आणले. जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार केले गुन्हे दाखल. महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिकांच्या खात्यावर जमा झालेली मदत जमा केली असता खात्यावरून होल्डमुळे वसूल सक्तीने केली जात असल्याचे लक्षात आल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या खात्यावरील होल्ड हटविण्याची मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शासनाकडे केली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात हवामान खात्याचा इशारा. पावसाचा जोर आणखीन वाढणार. नागरिकांना सावध राहण्याचा व दक्षतेचा दिला इशारा. पाण्यासंगे मजाक न करण्याचेही केले आवाहन. अनेक राष्ट्रीयकृत बँका जिल्हा टंचाईग्रस्त असताना देखील अनेक सक्तीने वसुली करत आहेत. वसुली पंजाब नॅशनल बँकेच्या विरोधात उमरे गव्हाण येथील नागरिकांनी दिली सक्तीची वसुली थांबवण्यासाठी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन. या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार 137 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका व झुंजार 137 न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.